तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आज ना आता मी तयार झालेली आहे आणि प्रज्ञा जो आहे तो त्याची एक्झाम देण्यासाठी स्कूलला गेला आणि लोलासुद्धा ड्रॉप केलं आहे स्कूलला. आणि मी आणि मिस्टर दोघंही चाललो आता डीमार्टला. म्हणजे जसं की आता दिवाळी जवळच आहे, जवळ म्हणण्यापेक्षा अगदी 2 दिवसावर आहे. तर 2-3 दिवसावर दिवाळी आहे. तर म्हटलं चला दिवाळीसाठी लागणारं, फराळासाठी लागणारं जे काही सामान असेल घरातलं तर ते थोडंसं भरून घेऊया. खरं तर घरामध्ये जे किराणा आपला असतो महिन्याचा ग्रोसरी, तर त्याचा स्टॉक बऱ्यापैकी आहे, गरज नाही आहे डीमार्टला जाण्याची. पण दिवाळीसाठी लागणारं आणि फराळासाठी जे साहित्य आहे ते आणण्यासाठी म्हणून मी खास स्पेशली डीमार्टला जात आहे. तर चला तुमच्यासोबत आजच्या दिवसाचं जे काही रुटीन असेल ते शेअर करेन आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर दिवाळीसाठी काही खरेदी केलेली आहे मी स्वतःसाठी सुद्धा, मुलांसाठी सुद्धा. तर त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, शेअर करणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पहा. तर फायनली येऊन ना आम्ही डीमार्टला पोहोचलो आणि डीमार्टमध्ये ना आजही खूप गर्दी होती. म्हणजे असं वाटलेलं की गर्दी सकाळी आहे तर थोडीशी कमी असेल, पण नाही, आजही गर्दी होती. आणि मला ज्या काही काही गोष्टी हव्या होत्या ना त्या 1-2-4 गोष्टी तर मला मिळाल्याच नाहीत, कारण आउट ऑफ स्टॉक झाल्या होत्या. कारण माणसंच इतकी येत होती सामान खरेदीसाठी आणि त्याच्यामुळेच कदाचित त्यांना आउट ऑफ स्टॉक झालं होतं. तर इथे बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या ना मला दिवाळीच्या फराळासाठी किंवा मग दिवाळीसाठी लागणाऱ्या गोष्टीच घ्यायच्या होत्या. घरातला जो स्टॉक होता ना तो बऱ्यापैकी होताच. आणि फायनली मग मी आली इथे ना सोप सेक्शनमध्ये आणि मोती साबण घेतला, कारण दिवाळी आल्यानंतर ना मोती साबणाची आठवण नक्कीच येते. तर दरवर्षी मी घेते मोती साबण आणि यावर्षीही घेतला. घरामध्ये ऑलरेडी खूप सारे साबण होते म्हणून मोती साबण एकच घेतला. त्यानंतर मग वरती आलो आम्ही इकडे फर्स्ट फ्लोअरला, जिथे ना खूप साऱ्या गोष्टी मिळतात. तर इथे मी ना डबल बेडशीट बघत होती मला, आणि ही एक मी पसंत केली. म्हणजे मी ऑनलाईन जे पिलो कवर्स ऑर्डर केलेत ना तर त्याला ही बेडशीट जी आहे ती मॅच होईल आणि डबल बेडशीट होती ही. त्यानंतर घरी आलो आणि पुन्हा आम्ही ना मग बाहेर निघालो, कारण प्रज्ञाचा जो कुर्ता होता ना तो त्याला ना खूपच टाईट झाला होता. मग तो चेंज केला आणि दुसरी साईज बघत होतं, पण त्याची साईज काय मिळतच नव्हती. तर फायनली एक थोडासा मोठी साईज असलेला कुर्ता सिलेक्ट केला आणि तो त्या शॉपमधून ना त्याला फिटिंग करून म्हणजे ऑल्टर वगैरे करून घेतला. आणि असा त्याचा मग आजचा कुर्ता जो होता ना तो फायनल झाला होता. आणि आम्ही आलो की दुकानामध्ये ना लवलाला मोठमोठे मिरर बघून ना खूप जास्त मस्ती सुचत असते आणि त्याचं चालू असतं की मम्मी हे बघ ते बघ वगैरे. मग येता येताना मी गांधी मार्केटला सुद्धा गेली, कारण मला ब्लाउजेससाठी ना काही पॅचेस आणि लेस बघायच्या होत्या, पण मला जशा हव्या होत्या ना तसं काहीही मिळालं नाही. आणि गर्दी तर काय सांगू, खूपच गर्दी होती. त्यामुळे ना मग मी कंटाळली आणि फायनली मग ना म्हटलं चला बाहेर पडूया आपण आणि लोकल दुकानामध्ये वगैरे असेल ना तर तिथे बघू आपण. आणि येईपर्यंत ना आम्हाला 7 वाजले होते आणि खूप दमल्यासारखं झालं. मग फ्रेश वगैरे झाली आणि म्हटलं डीमार्टमधलं जे सामान आणलं आहे तर ते आपण जे आहे ते काढून घेऊया आणि फीलसुद्धा करून घेऊया. आता फील करताना काही तुमच्यासोबत शेअर करणार नाही आहे, पण सामान वगैरे आता मी आणलेलं जे आहे ते काढून घेते. म्हणजे काय होईल, उद्यापासून मी फराळाला सुरुवात करेन. खरं तर फराळाला खूपच लेट झालेला आहे यावर्षी, सगळ्याच गोष्टी लेट झालेल्या आहेत. त्याचे रिझन्स आहेतच, थोडंफार मेडिकल इश्यूज आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी लेट झालेल्या आहेत. डॉक्टरांकडे फेऱ्या वगैरे होत आहेत त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टींना मागे पुढे होतात. असो, तर आता हे सगळं सामान काढून घेते. खूप सारे ड्रायफ्रूट्स ना डीमार्टमध्ये आले होते आणि रिजनेबल रेटमध्ये, आणि दिवाळीमध्ये ना मी जरा जास्तच ड्रायफ्रूट्स जे आहे ते परचेस करते, कारण मग आपल्याला थंडीमध्ये लाडू वगैरे बनवण्यासाठी किंवा मग नुसतेच खाण्यासाठी सुद्धा उपयोगी ठरतात आणि स्वस्त मिळतात. त्याच्यामुळे मग घेतलेलंच बरं. आता नंतर मग आउट ऑफ स्टॉकसुद्धा होतात किंवा मग महागतातसुद्धा. तर आज मिस्टरांनी लाईटिंगसुद्धा लावून घेतली, नाही तर मग काय होतं ना लास्ट मोमेंटला खूप घाई होते आणि त्यांनाही वेळ नसतो. तर फायनली आज जी लाईट्स होत्या ना डोअरला त्या सगळ्या लावून घेतलेल्या आहेत. कशा वाटतात मला नक्की सांगा. तर आत्ताच जेवण वगैरे आमचं सगळं आवरलं आणि म्हटलं तुमच्यासोबत दिवाळीची जी शॉपिंग आहे तर ती शेअर करूया, कारण व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही मी शॉपिंग केली तुमच्यासोबत शेअर करेन. आणि खरं तर खूप दमायला झालेलं, म्हणजे आज मला इच्छाच नव्हती दाखवण्याची शॉपिंग. म्हटलं आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये ॲड करू, पण म्हटलं चला आता सकाळपासून ब्लॉग जो आहे तो स्टार्ट झालेला आहे तर यामध्येच आपण ॲड ऑन करून आजची जी शॉपिंग आहे ती शेअर करूया. तर चला दाखवते, म्हणजे आज काही केलेल्या आहेत गोष्टी खरेदी, का आधी पण केलेल्या आहेत, काही डीमार्टमधून आणल्यात. तर लोलोसाठी छान असा ना कुर्ता घेतलेला आहे. खूप सुंदर कुर्ता त्याला मिळालेला आहे. त्याच्यासोबत ना ही ज्वेलरीसुद्धा आहे आणि हे बघा खूप सुंदर. आता मी काय ओपन करून दाखवत नाही, पण लोलोसाठी हा छान असा कुर्ता घेतलेला आहे
आणि त्याच्यासोबत हा सेटसुद्धा भेटलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मिस्टरांची जी काही शॉपिंग आहे तर ती आहे. हे काही मी तुम्हाला दाखवत नाही. प्रज्ञेसाठी सुद्धा एक असा सुंदर असा कुर्ता घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा पण काही मी ओपन करत नाही, तुम्हाला वरूनच दाखवते. तर ही एक अशी मी साडी घेतलेली आहे माझ्यासाठी आणि खरं तरी दिवाळीसाठी नाही घेतलेली आहे, एक वेगळ्या ओकेजनसाठी घेतलेली आहे. तुम्हाला शेअर करेनच पुढे मी, म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये. पण खूप सुंदर अशी साडी आहे ऑफ व्हाईट कलरमध्ये आणि यामध्ये ना रोज गोल्ड म्हणतो ना आपण, तर त्याची प्रिंट आहे. खूप सुंदर अशी जरी आहे बघा आणि पदरसुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे ही एकंदरीत नेसली ना साडी तर खूप सुंदर दिसेल. तर ही काय आता ओपन नाही करत, पण छान आहे साडी. मला तर खूप जास्त आवडली आणि मला अशी एक साडी हवी होती. म्हणजे आपल्याकडे ना एखादी ऑफ व्हाईट कलरची साडी असावी. एक व्हाईट कलरची साडी आहे, मी त्या दिवशी तुम्हाला दाखवली, शेअरही केली. पण ही त्याच्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे आणि अगदी काय म्हणतात ना, अगदी आपल्याला ना व्यवस्थित अशी चापून चोपून नेसता सुद्धा येईल अशी साडी आहे. तर लक्ष्मीपूजनला मी ही साडी घेतलेली आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी माझ्या ऑगस्ट महिन्यामध्ये मी ही साडी खरेदी केली होती भरत क्षेत्रामधून आणि तुम्हाला सांगितली सुद्धा होते की मी साडी घेण्यासाठी गेली होती. पण त्यावेळेला ही साडी मला काही मिळाली नव्हती, कारण पॉलिशिंगसुद्धा करायची होती, फॉल बिडिंग आणि रोल प्रेसिंग वगैरे करायला ठेवली होती. त्यामुळे मग ही नंतर रिसीव झालेली आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करायची राहून गेली. पण आत्ताही मी लक्ष्मीपूजनला वेअर करणार आहे. वेअर केल्यावर तुम्हाला समजेलच. पण ह्याचं फॅब्रिक जे आहे ना ते खूप सुंदर फॅब्रिक आहे. साडी अगदी अंगाला ना चापून चुपून बसणार आहे नेसल्यानंतर. त्यानंतर डीमार्टमधून ना मी ही एक डबल बेडची ना जी बेडशीट आहे तर ती खरेदी केलेली आहे. आमच्याकडे खरं तर डबल बेडचा वापर होतच नाही. म्हणजे आमचा बेड जो आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे, पण आम्ही त्याचा सहसा वापर करत नाही. पण आता सध्या काय झालं आहे, बेडला जे कवर्स आहेत ना ते खूप जुने झालेले आहेत, थोडेसे मळकटही झालेले आहेत आणि आता थोडंसं लेट झालेलं आहे त्याला कवर शिवायला टाकण्यासाठी. त्यामुळे मग मी एक जुगाड केला की म्हटलं त्याला डबल बेडशीटची जी चादर असते ना तीच व्यवस्थित कवर करून, म्हणजे एक फेस्टिवल लुकसुद्धा येईल. आणि आता घाईघाईमध्ये तर काय कवर मिळणार नव्हतं, त्यामुळे म्हटलं असा एक जुगाड करू. तर ही डबल बेडची मस्त अशी ना चादर घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत ना हे 2 पिलो कवरसुद्धा आहेत. तर एवढे मोठे तर पिलो आमच्याकडे नाही आहेत, पण बघू इन केस फ्युचरमध्ये घेता आले तर अशी ही चादर आहे. खूप मला आवडली ही. आणि याच्यावरती ना मी मॅचिंग असे पिलो जे आहेत ते ऑनलाईन ऑर्डर केलेत. कदाचित उद्या परवापर्यंत ते मला रिसीव्हसुद्धा होतील. तर आता घरासाठी काय काय घेतलेलं दाखवते. सर्वात प्रथम तर हा कंदील दाखवते. खूप वर्ष झाले मी एकच कंदील वापरत होतो, तर फायनली यावर्षी जो कंदील आहे तो वेगळा घेतलेला आहे आणि अगदी स्वस्तात मिळालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडंसं युनिकसुद्धा आहे. एक जो काका आहेत ना तर तेही कंदील विकत होते आणि आम्ही त्यांच्याकडंच परचेस केलं होतं. म्हणजे इथले नव्हते, ते कुठून तरी बाहेरून आले होते आणि ते स्वतः बनवलेला कंदील होता आणि म्हटलं मला पण आवडला थोडा एक युनिक, त्यामुळे मग मी हा परचेस केलेला आहे. तुम्ही बघू शकता जवळून, खूप सुंदर कंदील आहे. आणि इथे ना होल दिलेत 2, इथे बघू शकता आतमध्ये होल. त्या होलमधून बल्ब जो आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर थोडेसे दिवे वगैरे मी जे आहेत ते खरेदी केलेले आहे, ते तुम्हाला असे वरवरून दाखवते. खूप काही दिवे खरेदी केले, कारण गेल्या वर्षी जे बरेचसे दिवे आहेत ना माझ्याकडे तर ते तसेच होते. तर हा एक दिवा घेतलेला आहे मी, खूप सुंदर असा दिवा आहे, बघू शकता. तर ना हे जे बॅग्स टाकलेले दिवे आहेत ना, म्हणजे छोटे छोटे मटके जे आहेत तर ते सुद्धा मी घेतलेले आहेत. आणि छोटेसे टी लाईट होल्डर ज्याला बोलतात, किंवा छोटंसं ग्लास काचेचं वगैरे काही बोलू शकता, तर हे सुद्धा घेतलेले आहेत यावेळेला थोडे वेगळं म्हणून. त्यानंतर हा एक दिवा घेतलेला आहे, खूप सुंदर. म्हणजे इथे आपण आतमध्ये जो आहे ना तो दिवा लावू शकतो आणि ज्या ठिकाणी म्हणजे हवा वगैरे येत असेल त्या ठिकाणी सुद्धा हा दिवा तुम्ही वापरू शकता. म्हणजे दिवा जो आतला आहे तो विजला जाणार नाही आणि खूप सुंदर असं वाटतं. याला ॲक्च्युली काय म्हणतात मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण तुम्हाला माहिती आहे जुन्या घरामध्ये ना गावी म्हणजे भिंतींमध्ये ना एक रवळी टाईप बनलेलं असायचं, त्याच्यामध्ये दिवा लावला जायचं. तर त्याचा मला समथिंग आकार वाटतोय, म्हणजे शेप वाटतोय. तुम्हाला जर माहिती असेल याला काय म्हणतात तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. यूजसाठी मी हे सेरेमिकचे दिवे आणलेले आहेत 4. म्हणजे काय होतं ना, मी दररोज म्हणजे तुळशीच्या येते, त्यानंतर किचनमध्ये आणि बाहेर दरवाजाच्या दिवे लावत असते. आणि जे नॉर्मल मातीचे दिवे असतात ना तर ते वात ठेवल्यानंतर पेटून पेटून काळे होतात आतून आणि मग खूप खराब दिसायला लागतात. त्यामुळे ना मी असे वॉशेबल दिवे, म्हणजे हे जर दिवे मी वापरले त्यानंतर साबणाने मस्त असे वॉशसुद्धा मी करू शकते आणि पुन्हा वापरू शकते. त्यासाठी मग हा असा जुगाड केलेला आहे मी.
तर हे मी दिवाळीनंतर सुद्धा वापरू शकते. वर्षी ना थोडे तरी मातीचे दिवे मी आणते आणि ते स्वतः हाताने कलर करते, मुलांकडूनही करून घेते. म्हणजे एक वेगळा आनंद असतो. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी आजकाल विकत मिळतात, पण तरीसुद्धा आपल्या हाताने काहीतरी कलर करून किंवा डेकोरेट करून ते त्याचा आनंद थोडासा ना वेगळाच असतो. तर हे मी काल काय केलेलं आहे, पाण्यात भिजवून ठेवलेले आणि मस्त सोक झालेलं आहे पाणी. आता ह्याला ना मी उद्या सकाळी ह्याला छान असे कलर करणार आहे. एक दोन लोलो करेल, 1-2 मी करेल आणि 1-2 प्रज्ञा करेल. तशी 6 दिवे. खरं तर दिव्याची क्वांटिटी यावर्षी मी खूप कमी आणली. गेल्या वर्षी खूप दिवे आणले होते, तर यावर्षी थोडे कमी आणलेले, कारण गेल्या वर्षीचे पण दिवे बरेचसे बाकी आहेत. तर म्हटलं त्यांना थोडंसं कलर देऊन आपण त्याला रियूज करू शकतो. आणि जसं की लक्ष्मीपूजनाला मातीच्या दिव्यांचं खूप महत्त्व आहे, तर त्याच्यासाठी मग मी हे 6 दिवे आणलेले आहेत, जे मी स्वतः हाताने कलर करणार आहे. माझी काहीशी दिवाळीची शॉपिंग होती. तर यामध्ये ना अजून एक ही साडी सुद्धा घेतलेली आहे, पण ती बिडिंग फॉलला दिली आणि त्याचं ब्लाऊज जे आहे ते सुद्धा स्टिच करायला दिले. त्यामुळे मला ती काय आता तुम्हाला दाखवता येणार नाही. जेव्हा मी ती वेअर करेल तेव्हाच तुम्हाला दिसेल. तर आजचा ब्लॉग जो आहे ना तो मी इथे सेंड करते. माझी खरेदी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा एक छानशा व्हिडिओ हजर राहते. तोपर्यंत बाय बाय.